मंत्री महोदय येत आहेत सभागृहात, एक 15-20 मिनिटांनंतर घेतो. नाही थोड्या वेळानं म्हणजे काय, कुठे गेले ते मंत्री? म्हणजे सभागृहाची काय मजाक लावली का? मंत्री एवढा मोठा, त्याचा सगळा वाजागाजा असतं, सगळ्या यंत्रणा तुमच्याकडे असतं आणि आमच्याकडे यंत्रणा असताना आम्ही हजर राहतोय. आणि तुमच्याकडे बंगला आहे, सगळं आहे, गाडी आहे, घोडा आहे, कर्मचारी आहे, अधिकारी आहे. कुठे गेले ते? कसे काय झोपा काढताय? त्यांचा काही पगार गिगार कपा करता येते का ते बघा. काय प्रकार आहे? तुम्ही आम्हाला बोलावलं इथे सभागृहाचा अपमान आहे अध्यक्ष महोदय. म्हणजे आज मंत्री नाही ते 10 मिनिटांना येणार. ग्रामपंचायत आहे का ते असेल तर त्याच्याबाबत चौकशी करून कारवाई करू. लक्षवेधी क्रमांक 3 मंत्री महोदय नाहीत का? मंत्री महोदय, एक सन्मान सदस्य मंत्री महोदय थोडे 10-15 मिनिटात येत आहेत, याच्यानंतर तुमचे घेतो. मंत्री महोदय येत आहेत सभागृहात, एक 15-20 मिनिटांनंतर घेतो. लक्षवेधी क्रमांक 4 सुद्धा त्यांनी विनंती केली, त्यामुळं ते पण पुढे घेण्यात येईल. लक्षवेधी क्रमांक 5 श्रीमती श्वेता महाले. तुमचे मंत्री दिसत नाहीत. मंत्री महोदय कुठे आहेत? मंत्री महोदय नाही आहेत ना अध्यक्ष महोदय. अत्यंत प्रयत्न करून या लोकांनी लक्षवेधी सदस्यांनी लक्षवेधी लावलेली असते. कदाचित मंत्री महोदयांनी आज उपस्थित राहणं अपेक्षित आहे, परंतु आता 1 ते डायरेक्ट 8 पर्यंतच्या मंत्री महोदय 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर आंबेडकरचं कोण आहेत? मंत्री कोण आहेत? हे म्हणजे सभागृहाची काय मजाक लावली का? कुठे गेले ते मंत्री? काही लोक मंत्री महोदयांनी त्याचं काही दायित्व नाही आहे. लक्षवेधी थोड्या वेळाने घेण्यात यावी. नाही थोड्या वेळानं म्हणजे काय? मंत्री एवढा मोठा, त्याचा सगळा वाजागाजा असतं, सगळ्या यंत्रणा तुमच्याकडे असतं आणि आमच्याकडे यंत्रणा असताना आम्ही हजर राहतोय. आणि तुमच्याकडे बंगला आहे, सगळं आहे, गाडी आहे, घोडा आहे, कर्मचारी आहे, अधिकारी आहे. कुठे गेले ते? कसे काय झोपा काढताय? त्यांचा काही पगार गिगार कपा करता येते का ते बघा. काय प्रकार आहे? तुम्ही आम्हाला बोलावलं इथे सभागृहाचा अपमान आहे अध्यक्ष महोदय. सभागृहाची काही गरिमा ठेवायची आहे का नाहीये तुम्हाला? म्हणजे आज मंत्री नाही ते 10 मिनिटांना येणार. ग्रामपंचायत आहे का?